इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात सहभागी मुख्य सूत्रधार आणि सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करा। तसेच शहरात दहशत निर्माण करणाऱ्यांसाठी काही समाजकंटकांकडून हत्येचा कट रचण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी उल्हासनगर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। अंबरनाथ विधानसभेचे 4 टर्म आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। या 2 संशयितांना ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात देखील घेतले आहे। तसेच अंबरनाथ शहरातील शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देखील बजावण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी उल्हासनगर शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून मुख्य सूत्रधार आणि इतर साथीदारांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। तसेच मुख्य सूत्रधार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना तात्काळ अटक करा, अन्यथा उल्हासनगर बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असे महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। आमदार किनीकर हे अंबरनाथचा रक्तरंजित इतिहास पुसून विकासाच्या माध्यमातून अंबरनाथची नवी ओळख निर्माण करण्याचं काम करत आहेत। मात्र काही समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हत्येचा कट रचला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिला आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे। अंबरनाथ विधानसभेचे कार्यसम्राट आमदार बालाजी किनीकर हे 4थ्यांदा निवडून आले आणि ते गोरगरिबांचे तळागाळातून निवडून आलेले आमदार, प्रत्येक जनमानसात रुजलेले आमदार अशी त्यांची ओळख आहे। आणि काही लोकांना हेच खटकले, त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट अज्ञातांकडून रचण्यात आला। आणि हा हत्येचा कट म्हणजे सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी त्रास दिला जातो हे निदर्शनास येत आहे। त्यामुळे आम्ही सर्व नगरसेविका महिला आघाडी मिळून या हत्येच्या कटाचा निषेध करतोय आणि त्या अज्ञात मारेकरी जे येणार होते त्यांना लवकरात लवकर अटक होऊन योग्य ती कारवाई व्हावी, ही आम्ही शासनाला विनंती करत आहोत। आणि हे लवकरात लवकर करण्यात यावं, कारण सर्वसामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तो विश्वास उडू नये यासाठी हे आम्ही निवेदन देत आहोत। अंबरनाथ विधानसभेतील आपले लाडके आमदार आणि कार्यसम्राट आमदार बालाजी किनीकर, जशी लोकांच्यामध्ये एक त्यांची भावना आहे, हात दाखवा आणि बस थांबवा, असं त्यांची एक विख्यात प्रसिद्धी झालेली आहे। कोणी गरीब असो गरजू असो, साहेबांकडे गेल्यावर त्यांची मदत होणार नाही असं कधी शक्य नाही। आणि आत्ता तर साहेब 4था टाईम निवडून आलेले आहेत आणि ते पण सर्व गोरगरिबांच्या सानिध्याने किंवा त्यांच्या घराघरात पोचून आणि त्यांच्या मनामनातील आमदार लोकांनी निवडून दिलेले आहेत। आणि काही अज्ञान लोकांनी त्यांच्या हत्येचा कट केला होता आणि तो कट समजा पोलीस विभागामार्फे तो उधळून लावला, तरी पण याच्यानंतरही साहेबांवर असं काही होऊ नये। आणि पहिली गोष्ट, आम्ही त्या घटनेचा आमच्या महिला आघाडीतर्फे खूप निषेध करतोय। याच्या पुढेही आमच्या आमदारांना कोणी हात लावू नये, हे आमच्या शिवसेना महिला आघाडीतर्फे त्यांना आमच्याकडनं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, किंवा आम्ही आमच्या कुठल्याही शिवसेनेच्या लोकांना जर कोणी असा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आमची महिला आघाडीसुद्धा त्याच्यात उतरल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। अंबरनाथ विधानसभेचे आमदार माननीय बालाजी किनीकर साहेब हे आमदार 4थ्यांदा निवडून आलेले आहेत। त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात ते गोरगरिबांचे आमदार किंवा लोकांच्यासाठी ते खूप ह्याचे आमदार आहेत आणि त्याच्यावरती काही अज्ञात लोकांनी कटकारस्थाने केलेत। त्याच्याबद्दल मी नगरसेविका आणि महिला आघाडीच्या वतीने आम्ही त्यांच्यावरती निषेध करतो आणि लवकरात लवकर कारवाई करावी अशी मी शासनाला सांगते।